जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। जसं की तुम्ही व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलेच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोचं बॅकग्राऊंड कसं इरेज करायचं किंवा कसं रिमूव्ह करायचं आहे ते शिकणार आहोत। तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं किंवा ऑफलाईन पण कसं रिमूव्ह करायचं ते शिकवणार आहे, तर व्हिडिओला पूर्ण बघा। तर सगळ्यात पहिले आपल्याला जे बॅकग्राऊंड इरेज करण्यासाठी एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, जे म्हणजे ऑफलाईनसाठी। ठीक आहे, तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले ऑफलाईन कसं इरेज करायचं ते शिकवणार आहे। तर बघू शकता, आपल्याला प्ले स्टोरवरती जायचं। प्ले स्टोरवरती गेल्याच्या नंतर आपल्याला सिम्पली बॅकग्राऊंड इरेज हे इथं तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर अशी ॲप येऊन जाईल। तर या ॲपला तुम्हाला इथं मला अपडेट आलेलं आहे, तर मला इथं तुम्हाला इथं ओपनचं किंवा इन्स्टॉलचं ऑप्शन येईल, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ठीक आहे, इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं। बॅक आल्याच्या नंतर इथं बघू शकता मी इन्स्टॉल केलेलं आहे। इन्स्टॉल केल्याच्या नंतर आता करायचं काय, ॲपमध्ये जायचं आपल्याला। सगळ्यात पहिले ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर मी डाटा बंद करतो। तर इथं बघू शकता तुम्हाला समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। ॲप ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला लोडेड फोटोवरती क्लिक करायचं। फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमच्या गॅलरीतले फोटो येऊन जातील। तर तुम्हाला ज्या पण फोटोचं बॅकग्राऊंड इरेज करायचं असेल ते फोटो तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी एक फोटो इथं बघू शकता सिलेक्ट केलेला आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं वरती कोपऱ्यामध्ये डनचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल आणि इथं काही ऑप्शन येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता ब्रश दिलेला आहे, खोडरबर दिलेलं आहे। तर तुम्हाला इथं खोडरबरवरती क्लिक करायचं आहे। याची साईज तुम्ही जास्त कमी करू शकता, ठीक आहे, ॲडजस्ट करू शकता। तर सिम्पली मी तुम्हाला इथं बघू शकता वरनं जे बॅकग्राऊंड तुम्हाला इरेज करून दाखवतो, याची साईज आपण फुल करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह होत आहे। बघू शकता इरेज होत आहे। जे मागली जी साईज आहे ती आपण अशा प्रकारे रिमूव्ह करू शकता। आणि फोटोला तुम्ही झूम पण करू शकता, जे याची हे पण हलवू पण शकता फोटो। जे तुम्हाला परफेक्टपणे रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही फोटो झूम वगैरे करू शकता, ठीक आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे एकदम परफेक्टपणे। आणि तुमच्याकडून एखादी जास्त रिमूव्ह झालं किंवा तुम्हाला थोडंसं बॅक करायचं असेल तर इथं बघू शकता इथे एक ऑप्शन दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही बॅक किंवा पुढं मागं पण करू शकता, ठीक आहे। तर आता बघू शकता आपलं परफेक्टपणे रिमूव्ह होत आहे। तर इथं आपल्याला तसं करायची काही गरज नाही। जसं की तुमच्याकडून इथं असं आडमध्येच फाटलं किंवा रिमूव्ह झालं तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, बघू शकता, यावरती क्लिक करून तुम्ही ते बॅक करू शकता। तर अशा प्रकारे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही ऑफलाईन तुमच्याकडे नेट नसेल तर एखाद्या वेळेस इमर्जन्सी तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता। आणि मी तुम्हाला ऑनलाईन पण कसं क्लिक करायचं आहे ते पण सांगणार आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा। ऑनलाईन पण तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने जे रिमूव्ह करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्टपणे एकाच क्लिकमध्ये ते पण तुम्ही ऑनलाईन हे करू शकता, ठीक आहे। पण जर काही तुमच्याकडे डाटा नसेल किंवा तुम्हाला इमर्जन्सी एकदम अर्जंटमध्ये हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता। तर मी तुम्हाला एकदम फास्टमध्ये रिमूव्ह करून दाखवतो। जसं की बघू शकता तुम्ही पूर्ण बॅकग्राऊंड इरेज झालेला आहे। आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता क्लिक करून जे मागले जे साईज आहे तुम्ही ब्लॅक करू शकता आणि कुठं राहिलेलं आहे ते पण चेक करू शकता परफेक्टपणे, ज्याने की तुम्हाला मागे जे व्हाईट असेल ते पूर्णपणे परफेक्टपणे तुम्हाला रिमूव्ह करता येईल। तर ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन जे रिमूव्ह करू शकता। आणि इथं तुम्हाला डनचं ऑप्शन दिसत असेल कोपऱ्यामध्ये, त्यावरती क्लिक करायचं, डन करायचं। आणि डन केल्याच्यानंतर इथं बघू शकता इथं सेव्ह इथं ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्हाला याला सेव्ह करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर आणि इथं फिनिशवरती क्लिक करून तुम्ही फोटो जे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आता मी तुम्हाला ऑनलाईन कसं रिमूव्ह करायचं ते शिकवतो, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला डाटा ऑन करायचा आहे। डाटा ऑन करून घ्यायचा। डाटा ऑन केल्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या पण एका फोल्डरमध्ये जायचं आहे। फोल्डरमध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे, ठीक आहे। गुगलवरती गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला रिमूव्ह BG सर्च करायचं, ठीक आहे। सॉरी, रिमूव्ह BG। तर बघू शकता वरती आलेलं आहे, हे तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर माझा डाटा थोडासा स्लो आहे, तर बघू शकता लोडिंग घेत आहे। तर आपल्याला हे सर्च करायचं आहे सिम्पली। बघू शकता सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक वेबसाईट दिसेल इथे, रिमूव्ह इमेज बॅकग्राऊंड, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर बघू शकता हे त्याच्या वेबसाईटवरती घेऊन चाललेलं आहे, वेबसाईट ओपन होत आहे। तर थोडंसं वेट करून घ्यायचं आहे। वेट केल्याच्या नंतर बघू शकता ही वेबसाईट ओपन झालेली आहे, असा काही इंटरफेस येऊन जाईल तुमच्यासमोर। तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, बघू शकता अपलोड फोटो, ठीक आहे। तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर हे डायरेक्टली तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन जाईल। गॅलरीमध्ये घेऊन गेल्याच्यानंतर इथं बघू शकता ज्या पण फोटोचा तुम्हाला बॅकग्राऊंड इरेज करायचा असेल तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। तर मी तुम्हाला इथे एक फोटो ॲड करून दाखवतो, ठीक आहे। सिम्पली एक फोटो घेऊन टाकूया आपण।
जसं की मी हा एक गर्लचा फोटो घेतो, ठीक आहे. बघू शकता हा फोटो सिलेक्ट करतो आहे, ठीक आहे. ओके केल्याच्यानंतर इथं डन करायचं आहे. डन केल्याच्यानंतर हे थोडंसं लोडिंग घेईल. इथं बघू शकता ओरिजिनल आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड दोन्ही ऑप्शन दाखवत आहे. तर थोडासा वेट करून घ्यायचा. हे रिमूव्ह होत आहे बॅकग्राऊंड, ठीक आहे. ऑनलाईन होत आहे, जास्त वेट घेत नाही. इथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचं नेट जे फास्ट असेल तर आतापर्यंत झालं पण असतं, ठीक आहे. तर थोडासा वेट करून घेऊया आपण. तर इथं बघू शकता रिमूव्ह होत आहे बॅकग्राऊंड. तर इथं बघू शकता रिमूव्ह एकदम परफेक्टपणे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे, बघू शकता. आणि त्यानंतर इथं करायचं काय, इथं तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे, बघू शकता. यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला डायरेक्टली सेव्ह करून घ्यायचं आहे. तर बघू शकता डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला बघू शकता इथे थ्री डॉटवर जाऊन इथं डाउनलोडच्या ऑप्शनमध्ये तुम्ही चेक करून घेऊ शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली पण गॅलरीमध्ये जाऊन चेक करू शकता की तुमचा फोटो डाउनलोड झालेला आहे की नाही. तर इथं तुम्हाला मी दाखवतो, ठीक आहे. बघू शकता इथं येऊन जाईल फोटो, थोडासा लोड घेत आहे. तर इथं तुम्हाला गॅलरीमध्ये सगळ्यात एक नंबरला वर दिसून जाईल, ठीक आहे. तर हे पहा बघू शकता इथं फोटो आलेला आहे आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊनच असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.